हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू इलेक्ट्रिकल ओरा. आज आपण इलेक्ट्रिकल सेफ्टीबद्दल डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. मेनली फ्यूज, MCB आणि अर्थिंग याचा इम्पॉर्टन्स आणि वर्किंग बघणार आहोत. चला तर मग पाहूयात इलेक्ट्रिकल सेफ्टी का इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिसिटी खूप युजफुल आहे, पण तेवढीच डेंजरस सुद्धा आहे. पण चुकीच्या वापरामुळे कधी शॉक सुद्धा लागू शकतो किंवा फायर म्हणजेच आग सुद्धा लागू शकते. म्हणून सेफ्टी डिव्हाइसेस वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मग आपण फर्स्ट समजून घेऊयात फ्यूज म्हणजे काय. फ्यूज हा एक सेफ्टी डिव्हाइस आहे. जेव्हा सर्किटमध्ये जास्त करंट फ्लो होतो तेव्हा फ्यूज वायर मेल्ट होते आणि सर्किट ब्रेक करतो, म्हणजे सप्लाय बंद होतो आणि डिव्हाइसेस सेफली काम करतात आणि सेफली राहतात. नेक्स्ट पाहूयात फ्यूजचं वर्किंग. फ्यूजमध्ये नॉर्मल करंट असेल तर फ्यूज नीटली काम करतो, पण ओव्हरलोड झाला तर तो मेल्ट होतो आणि सप्लाय बंद करतो. सेकंड पाहूयात MCB म्हणजे काय. MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर. हा एक ऑटोमॅटिक स्विच आहे जो जास्त करंट आला की ट्रिप होतो. करंट ट्रिप होणं म्हणजे सर्किटमध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर सेफ्टीसाठी सप्लाय कट होणं. नेक्स्ट समजून घेऊयात MCBचं वर्किंग काय असतं. MCB ओव्हरलोड झाल्यावर ट्रिप होतो आणि फ्यूज सारखा मेल्ट होत नाही, तो पुन्हा रिसेट करून यूज करता येतो. लास्ट आपण समजून घेऊयात अर्थिंग म्हणजे काय. अर्थिंग म्हणजे एक्स्ट्रा करंट जमा झाला तर हिटिंग होऊ शकते. अर्थिंगमुळे तो करंट ग्राउंडला जातो आणि फायर रिस्क कमी होते. नेक्स्ट पाहूयात इम्पॉर्टन्स ऑफ अर्थिंग. जर अर्थिंग नसेल तर करंट बॉडीमधून जाऊ शकतो आणि आपल्याला शॉक सुद्धा लागू शकतो, म्हणून अर्थिंग खूप इम्पॉर्टंट आहे. अर्थिंगमुळे आपल्याला इलेक्ट्रिकल शॉक बसण्यापासून सुद्धा प्रोटेक्शन मिळतं. थोडक्यात आपण फ्यूज, MCB आणि अर्थिंग याचा डिफरन्स समजून घेऊयात. फ्यूज मेल्ट होतो, MCB ट्रिप होतो आणि अर्थिंग प्रोटेक्शन देते. थोडक्यात सांगायचं झालं तर हे तिन्ही डिव्हाइसेस इलेक्ट्रिसिटी प्रोटेक्शन सेफ्टीसाठी युजफुल आहेत आणि ॲक्सिडेंट्स टाळायला मदत करतात. व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा आणि अशाच इझी लर्निंगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.